राहुरी तालुक्यातील मानोरी गाव परिसरात एका 12 वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या दरम्यान घडली। नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळे वस्ती रोड परिसर येथे राहत आहे। याच कुटुंबातील बिनिता विष्णू थापा ही 12 वर्षाची मुलगी 5वीच्या वर्गात शिकत होती। आज दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती। पतंग उडवीत असताना ती मुलगी तिथे असलेल्या एका विहिरीत पडली आणि पाण्यात बुडू लागली। तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला। त्यावेळी परिसरातील असणारे नागरिक सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला। त्यानंतर मुलीला दोरीने बांधून पाण्यातून बाहेर काढण्यात आले व तिथे असणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला फोन करून बोलवून घेतले व रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालय इथे उपचारासाठी आणले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले। यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात खूप मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळे मानोरी परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।